नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी वैभव आणि आपलं स्वागत आहे संभव लाईफ चॅनलवर. आज आपण सोलापूर व्लॉग सिरीजचा पुढचा भाग पाहणार आहोत. आजचा आपला प्रवास आहे महाराष्ट्रातील सदैव जागृत असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात. आणि संध्याकाळी आपण पाहणार आहोत भाऊबीजेचे कौटुंबिक क्षण. तर चला, वेळ न दवडता सुरुवात करूया. कोणते माणसं वाटतात इथे. हा, इथून घाणेरडा वास येतो. हा नक्कीच प्रथमेश आहे. इथून टवेरा गाडीचा वास येतोय. क्रुझर आहे ती, सॉरी क्रुझर गाडीचा वास येतोय. कुत्र्याचा वास येतोय. चावतो का रे तू? ए बाबू, ए इज्जत दे, इज्जत दे, इज्जत दे. इज्जत काढू नको फक्त. तर ही आपली सगळी मंडळी आता चाललेली आहेत तुळजाभवानीच्या मंदिराकडे. आता आम्ही सगळे चाललेले आहोत तुळजापूरला, तुळजाभवानीच्या दर्शन घ्यायला. ही सगळी मंडळी आहे. एक आहे माझी मावशी, तिचे नाव आहे संजू मावशी. एक आहे समीरा मावशी. एक आहे चुकलं वाक्य. रिटेक. हा, हे बघा, ही आहे संजू मावशी, ही आहे समीरा मामी, ही आहे सई, आणि ही आहे जीविका, आणि हा आहे मी म्हणजे प्रथमेश, आणि हा आहे बिचारा दिसत नाही तो म्हणजे वैभव मामा. तिकडे अजून काका येत आहेत. ते काका गाडी घेऊन येतात बघा, आता येतील तिकडनं. हो, एंट्री बघा. एंट्री बघा, तिकडनं ते काका आलेत. एंट्री ते आहे जयवर्धन काका, ते पण आपल्याला बघायला. जयवर्धन काका. आज सकाळी आम्ही सोलापूरवरून भाऊजींच्या टवेरा गाडीनं निघालो आणि साधारण 45 मिनिटांच्या प्रवासानंतर तुळजापूर येथे पोहोचलो. बोल. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत तुळजापूरला. आता आपण तुळजापूरचे देवीचं दर्शन घेणार आहोत. चला मंडळी, हा आहे आपला तुळजापूरचा बाजार. आणि मंडळी हा बघा, इकडे आहे आपला बसलेला वाघ. ते आई भवानीचं वाहन आहे. आई भवानीचं वाघ आहे. तुळजापूर म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नाही, तर शेकडो वर्षांपासून भक्ती, इतिहास आणि पराक्रमाचं प्रतीक. तुळजाभवानीच्या मंदिरात येऊन आई तुळजाभवानीचं दर्शन घेणं ही माझी खूप वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण होणार होती. म्हणून मी फारच खुश होतो, कारण तुळजाभवानीचं नाव घेतलं की आपोआप आठवतात छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात असा उल्लेख आहे की
शिवरायांनी आपल्या आयुष्यात अनेक वेळा तुळजापूरला भेट दिली. देवीनं शिवरायांना भवानी तलवार प्रदान केल्याची कथा लोकश्रद्धेनं शतकानुशतकं सांगितली जाते. अफाट संकटातही शिवरायांनी माझी आई भवानी या शक्तीवर अपार विश्वास ठेवला. म्हणूनच तुळजाभवानी म्हणजे मराठ्यांची कुलदेवता आणि धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि प्रजेच्या रक्षणासाठी आजही प्रेरणा देणारी देवी. तुळजाभवानी मंदिर हे भारतातील सप्तशृंगातील शक्तिपीठांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं शक्तिपीठ मानलं जातं. हे मंदिर 12व्या शतकात यदव राजांनी बांधले आणि नंतर अनेक राजांनी त्याचा विस्तार केला. देवीला येथे तुळजाई, अंबा भवानी, जगदंबा अशा नावांनी ओळखले जाते. देवीची मूर्ती कालेरी दगडात कोरलेली 8 हातांची आणि सहस्त्रार्जुन व महिषासूर वधाचे प्रतीक दाखवणारी ही मूर्ती अत्यंत प्रभावशाली आहे. तसं तर या मंदिरात 12 महिने भाविकांची गर्दी असते आणि दिवाळीची सुट्टी असल्यानं आज तर फारच गर्दी होती. देवीच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी 7 ते 8 तास लागले असते आणि आमच्याबरोबर लहान मुलं आणि वेळेची कमीएस असल्यामुळे आम्ही मुखदर्शन करण्याचा निर्णय घेतला. येथील एका पुजाऱ्यानं आम्हाला लवकर मुखदर्शन करवून देतो म्हणून आमच्याकडून 500 रुपये घेतले आणि सांगितलं 1 ते सव्वा तासात तुमचे मुखदर्शन म्हणजेच मूर्तीपासून 40 फुटांवरून दर्शन होईल असं सांगून आम्हाला मुखदर्शनाच्या रांगेत उभं करून गेला. परंतु आम्हाला 2.5 तास रांगेत उभं राहावं लागलं. माझा तुम्हा सर्वांना हाच सल्ला राहील की तुम्ही अशा कोणत्या पुजाऱ्याला पैसे देऊ नका, कारण ही फसवणूक आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घातली. मंदिराचा आवार खूप मोठा आणि प्राचीन आहे. दर्शन घेऊन घरी आलो आणि संध्याकाळी भाऊबीज आनंदात घालवली. राव जोरात ओवाळ. अरे पूर्ण खा रे, अर्धा का खाला. ती उजळण्या ज्योती भाऊराया बहिणीची माया. तू गाणं म्हण. दक्षिणा तिथे ठेवायचं ओवाळणी. दक्षिणा चल तू पण ये. सरक घेतो ओवाळ, फक्त ओवाळतो. आता हिचं वेगळं असेल बघ. अक्षता टाकता खरं टाकेल. बस बस बस. आता ओवाळ फक्त. पैसे नाही. बस लाडू बरोबर त्याला. हात हात हात. तू सरक ना, काढते तू सरक ना. व्हेरी गुड. आता हे साईची. व्हेरी गुड. चांगलं. ओके. तू आता लाडू. बाळा एक शंकरपाळी दिली. शंकरपाळी घे, वाटी शंकरपाळी. एक किंवा रुपये दिल्यासारखं होतं. तू एक नंतर काय ते वजाबाकी करू. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण भेट देणार आहोत अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मठ आणि पंचमुखी परमेश्वर मंदिराला. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय शिवराय.
thar, conquer roots with the rebel vibe. Somehow life I'm born to rise. शिवबाचं रक्त माझ्या नसात वाजतं. Each new vlog माझं स्वप्न बोलतं. I don't fake, I just create. Every fall makes me elevate. मराठी माती आभाळात तुमचं भरारी. Destiny's mine, full responsibility carried. Somehow life चालत तुझ्या